चला पाहूया पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज रिलेटेड क्वेश्चन. हा तसा ट्रिकी वाटणारा परंतु सोपा असणारा क्वेश्चन आहे. चला तर पाहूया. फाइंड द नंबर. 25% ऑफ 40% ऑफ ए नंबर इज 80. फाइंड नंबर. तर फर्स्ट आपल्याला हे नंबरची व्हॅल्यू काढायची आहे, ज्याला आपण सगळ्यात अगोदर एक्स कन्सिडर करूया. तर एक्स अगोदर कोणतंही वर्बली दिलेलं इक्वेशन जे असतं ना ते प्रॉपर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. सो नंबर हा एक्स आहे, त्याचे 40%, त्याचे 25%, हे इक्वल्स टू किती आहे? इक्वल्स टू 80 आहे. एवढं सोपं आहे. एकदा इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं ना त्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन बाकी राहतं. चला सॉल्व करूया. 40 इंटू, आता इथे डिरेक्टली जास्त सॉल्व करायची गरज नाही. सॉरी, इथं 40% असं आहे. चला 40 पर्सेंटेजचा अर्थ काय? डिवाइड बाय 100 इंटू 25 डिवाइड बाय 100 इक्वल्स टू 80. सॉल्व करा. डिरेक्टली 40 ने 80 ला डिवाइड होतं. 41 जा 40, 42 जा 80. सो एक्स इंटू, यात तर 1 राहिलं फक्त. 1 डिवाइड बाय 100 इंटू 25 डिवाइड बाय 100 इक्वल्स टू 2. आता हे जर सॉल्व केलं तर 25 1 जा 25, 25 4 जा 100. म्हणजे काय झालं? एक्स हे 100 मी एक्सच्या खाली घेते इंटू 1/4 इक्वल्स टू 2. आता हे जे डिवाइड मध्ये आहेत 100 आणि 4 हे या राईट हँड साईडला जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. सो एक्सची व्हॅल्यू काय येईल? 2 इंटू हे 100 इकडे जाणार, 100 इंटू हे 4 पण इकडे जाणार, म्हणजे 4. ओके. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे? 200 इंटू 4 800. हे आन्सर आहे. मला सांगा, इथं जर 25च्या जर ऐवजी आपण 75 रिप्लेस केलं, 75%, तर नंबरची व्हॅल्यू काय असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पाहूया. पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज रिलेटेड क्वेश्चन. हा तसा ट्रिकी वाटणारा परंतु सोपा असणारा क्वेश्चन आहे. चला तर पाहूया. फाइंड द नंबर. 25% ऑफ 40% ऑफ ए नंबर इज 80. फाइंड नंबर.